नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास चोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण सर्क्युलर मोशन या चॅप्टरचे जेई मेन्स मध्ये आलेले काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत. तर जेई मेन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा उद्देश असा आहे आपला की जेई मेन्स पण क्लिअर करता येईल आपल्याला, त्याचबरोबर नीटची जी लेवल सिलेबसची लेवल असेल किंवा नीट क्वेश्चनची जी लेवल वाढलेली आहे त्या लेवलनुसार आपल्याला क्वेश्चन्स प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यामुळं जेई मेन्सचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर आपल्या समोर पहिला क्वेश्चन असा आहे बघा, सिंपल एकदम. मॅन कॅरिंग मंकी ऑन हिज शोल्डर does cycling smoothly on a circular track of radius 9 meter and completes 120 revolutions in 3 minutes. The magnitude of centripetal acceleration of monkey is. मॅनचं जेवढं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे तेवढंच त्या मंकीचं असणार आहे. म्हणजे काय, एक पर्सन आहे, सायकलिंग करतोय आणि त्याच्या खांद्यावरती एक माकड बसलेला आहे आणि त्या पर्सनचं सायकलचं जेवढं सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे तेवढंच त्या मंकीचं पण असणार आहे. मग ते ऍक्सेलरेशन आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचे जे फॉर्म्युले आहेत त्यासाठी आधी गिव्हन डेटा जो आहे तो डेटा बघू, त्याच्यानुसार फॉर्म्युला कुठला बसतोय ते आपण सॉल्व्ह करू. तर बघा, एकदम सिंपल कन्सेप्ट मध्ये रेडियस आहे r इज इक्वल्स टू 9 मीटर, 120 रिव्होल्युशन्स इन 3 मिनिट्स ही फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 120 रिव्होल्युशन्स पर 3 मिनिट. त्याला पर सेकंद मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. MKS सिस्टीम मध्ये करावं लागेल आपल्याला. 120 रिव्होल्युशन्स पर 3 मिनिट्स, 3 इंटू 60 सेकंद, मिनिटचा सेकंद मध्ये कन्वर्ट केला. n इज इक्वल्स टू याच्यामध्ये हे 1 हे 2/3 रिव्होल्युशन्स पर सेकंद एवढी फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाली, फ्रिक्वेन्सी मिळाली. त्याच्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. तर ते ऍक्सेलरेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा लिनियर व्हेलॉसिटी दिलेली गरजेचं आहे. तर इथं आपल्याला फ्रिक्वेन्सीवरून अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड करता येईल. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू 2πn. त्याच्यामध्ये 2π इंटू n व्हॅल्यू आहे 2/3 इज इक्वल्स टू टोटल किती झालं 4π/3 रेडियन पर सेकंद. 4π/3 रेडियन पर सेकंद. याला आपल्याला आता सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन फाइंड करण्यासाठी हे गिव्हन डेटा यूज करायचा आहे. तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला एक v²/r आहे आणि एक ω²r आहे. आपल्याला ओमेगा माहिती, तर आपल्याला ω² इंटू r. ओके, ओमेगाची व्हॅल्यू आहे 4π/3, त्याचा स्क्वेअर 4π/3 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर इंटू रेडियस r. रेडियसची व्हॅल्यू आहे, सगळा डेटा ठेवू आपण आता. 4² 16 π² डिवायडेड बाय 3² 9 इंटू रेडियस इज 9 मीटर. 9 कॅन्सल. तर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे 16 π². या पद्धतीने एकदम सिंपल कन्सेप्ट मध्ये आपण क्वेश्चन बघितलेला आहे. ओके, तर असेच आणखीन पुढे क्वेश्चन्स आहेत ते बघू एक एक. 16 π² बी ऑप्शन आहे आपल्याकडे. सेकंड क्वेश्चन बघा. अ बॉल ऑफ मास 0.5 kg मास attached to a string of length 50 centimeter, लेंथ म्हणजे सर्कलची रेडियस. A ball is rotated on the horizontal circular path about its vertical axis. The maximum tension that the string can bear is 400 Newton. The maximum possible value of angular velocity of the ball in radian per second. सिंपल आहे. गिव्हन डेटा आधी बघा इकडे काय काय आहे. तो मासची व्हॅल्यू आहे m इज इक्वल टू 0.5 म्हणजे हाफ kg. ओके, त्याच्यानंतर लेंथ आहे 50 सेंटीमीटर. लेंथ L इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर म्हणजेच 0.5 मीटर इज इक्वल टू हाफ मीटर. आणि टेन्शनची व्हॅल्यू आहे T इज इक्वल टू 400 न्यूटन. एवढा जो डेटा दिलेला आहे हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रोटेट केल्यानंतर बघा इकडं, इफ ऑब्जेक्ट इज टाइड टू वन एंड ऑफ द स्ट्रिंग अँड रोटेटेड इन हॉरिझॉन्टल सर्कल, then tension in the string is balanced by its centripetal force. T is equal to centripetal force चा फॉर्म्युला यूज करता येईल आपल्याला.
टेन्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r आणि m⍵²r. आपल्याला विचारले काय याच्यामध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी मधला सेकंड फॉर्म्युला टेन्शन म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू m⍵²r हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर त्याच्यानुसार आपण सॉल्व्ह करू आता. ओके, तर बघा इकडे टेन्शन T इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स आहे F इज इक्वल टू m⍵²r. टेन्शनची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे ते 400 आहे इज इक्वल टू मासची व्हॅल्यू हाफ आहे ω². फाइंड करायचा आहे इनटू रेडियस. रेडियस 50 सेंटीमीटर म्हणजे हाफ मीटर आपण केलं त्याला. हे 2 × 2 4 मल्टिप्लिकेशन मध्ये आला 4 × 4 1600 इज इक्वल टू ω². टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स ओमेगा इज इक्वल टू 40 रेडियन पर सेकंद. ओमेगा इज इक्वल टू 40 रेडियन पर सेकंद. या पद्धतीने सिंपल क्वेश्चन आहे हा, पण जे मेन्स मधला कधी आलेला बघू आपण तो. हा क्वेश्चन आला जेई मेन्स 2024 1 फेब्रुवारी शिफ्ट 1 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन असतात, फक्त आपल्याला करेक्ट फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे. ओके, अजून एक थोडासा चॅलेंजिंग आहे कन्सेप्ट, बघू काय त्याच्यामध्ये पुढच्या क्वेश्चन मध्ये ते बघा. अ स्टोन ऑफ मास 900 ग्रॅम गिवन डेटा एक एक लिहितो व्हॅल्यूज मी. स्टोन ऑफ मास 900 ग्रॅम, मास m इज इक्वल टू 900 ग्रॅम आहे. त्या ग्रॅमचा किलोग्रॅम करावं लागेल. 900 इंटू 10⁻³ न मल्टिप्लाय करा किंवा डिवायडेड बाय 1000 करा. केजी मध्ये झाला. m इज इक्वल टू 2 0 कॅन्सल होतील. 9 इंटू 10⁻⁻1 kg. 2 0 प्लस मायनस मधले. नेक्स्ट आहे पार्ट याच्यामध्ये वर्टिकल सर्कल ऑफ रेडियस r इज इक्वल टू स्मॉल r किंवा कॅपिटल R काही लिहा 1 मीटर. नेक्स्ट आहे फ्रिक्वेन्सी n इक्वल टू 10 RPM. n इज इक्वल टू 10 रिव्होल्यूशन्स पर मिनिट. पर मिनिटचा पर सेकंद करायचं आहे डिवायडेड बाय पर मिनिट म्हणजे 60 सेकंद डिवाइड करा. 10 डिवायडेड बाय 60 रिव्होल्यूशन्स पर सेकंद म्हणजे n इज इक्वल टू 1/6 मिळालं. हे n चा उपयोग कशासाठी होतो तर आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी फाइंड करण्यासाठी होतंय. तर ती अँग्युलर व्हेलॉसिटी आपण इथं फाइंड करू सेपरेटली. अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा इज इक्वल टू 2πn असा फॉर्म्युला आहे. 2πn 2π इंटू n व्हॅल्यूज 1/6 2 कॅन्सल झाला. ओमेगा इज इक्वल टू π/3 रेडियन पर सेकंद. π/3 रेडियन पर सेकंद. आणखीन काय दिलेलं आहे काय नाही. पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 9.8 आणि जी ची व्हॅल्यू 9.8 दिलेली आहे. तर अप्रॉक्सिमेट आपण 10 पण घेऊ शकतो अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके, बघू आपण पुढे काय काय दिले. लास्ट काय विचारले द टेन्शन इन द स्ट्रिंग व्हेन द स्टोन इज ऍट लोएस्ट पॉइंट. स्टोन लोएस्ट पॉइंटला असताना त्याचं टेन्शन फाइंड करायचंय. एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. तर ही जो गिव्हन डेटा आहे त्याचा वापर करू आपण. पुढे डायग्राम ड्रॉ करतोय मी. बघा इकडं या पद्धतीने असा एक सर्कल ड्रॉ केला. या सर्कल मध्ये त्याचा हा सेंटर आहे. हा सेंटर इथं ऑब्जेक्ट लोएस्ट पॉइंटला पोहोचलेली आहे. व्हर्टिकल सर्कल मध्ये ऑब्जेक्ट लोएस्ट पॉइंटला पोहोचलेली असताना कोणता फोर्स कुणाला बॅलन्स करतोय क्लिअर करायचंय. तर टेन्शन इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द पॉइंट ऑफ सस्पेन्शन. पहिला पॉइंट म्हणजे सेंटरला हा स्टोन टाईट केलेला आहे. सेंटरला त्याचं पॉइंट ऑफ सस्पेन्शन आहे म्हणजे सेंटरकडे टेन्शनची डायरेक्शन. दुसरा ऑब्जेक्ट आहे मास आहे त्याला, तर ती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये त्याचा एक फोर्स असतो. व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये एक फोर्स असतो तो म्हणजे वेट mg आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टला बाहेर फेकणार एक फोर्स असतो तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. तर या पद्धतीने हे फोर्स बॅलन्सिंग केलं आहे आणि याच्यानुसार आपण लिहू डेटा. तर T इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स प्लस वेट mg. T इज इक्वल्स टू सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे ओमेगा आहे आपल्याकडे m⍵²r प्लस mg. दिलेल्या व्हॅल्यूज काय काय आहेत. मासची व्हॅल्यू काय आहे बघा इथं. मासची व्हॅल्यू 9 इंटू 10⁻⁻1. मास इज 9 इंटू 10⁻⁻1 इंटू ओमेगाची व्हॅल्यू किती आलेली होती. ओमेगा इज π/3 आहे. ओमेगा इज इक्वल टू π/3 स्क्वेअर इंटू रेडियस. रेडियस इज 1 मीटर. रेडियस 1 मीटर प्लस मासची व्हॅल्यू आहे 9 इंटू 10⁻⁻1 इंटू जी ची व्हॅल्यू 9.8 आहे. 9.8 या पद्धतीनं डेटा आहे सगळं दिलेला. ओके, 9 इंटू 10⁻⁻1 आहे असं लिहिलं. 9 इंटू 10⁻⁻1 इंटू पाय स्क्वेअर डिवायडेड बाय 9 प्लस हे 0.9 इंटू 9.8
अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करू आपण. अप्रॉक्सिमेट म्हणजे काय करतोय बघा इकडं, हा 10⁻⁻1 तसंच लिहिला, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 9.8 घ्यायला सांगितलं, आपण 10 घेऊ, प्लस हा 0.9 आहे तसंच लिहिला, इंटू याची व्हॅल्यू 9.8 च्या जागेवर 10 लिहिला अप्रॉक्सिमेट, 10⁻1 10 1 येतंय, इंटू हे 9 आलं, टोटल किती झालं हे 10 आलं. टेन्शन ऍट लोएस्ट पोझिशन 10 न्यूटन. याच्यात सगळ्यात जवळचा ऑप्शन आपला कोणता आहे तो आपण चेक करू आपण. तर सगळ्यात जवळचा ऑप्शन 97 आहे, 9.8 आहे, 8.82 आहे, 17.8 आहे, 9.8 सगळ्यात जवळचा ऑप्शन आहे 10च्या, म्हणजे आपलं ऑप्शन आहे बी ऑप्शन 9.8. या पद्धतीने आपण नीट जेई सीईटीची तयारी करून घेतो वर्गामध्ये. तर ऑफलाईन क्लासेस आपले 27 जानेवारी म्हणजे कालपासून सुरू झालेले आहेत. अजून पण ज्या विद्यार्थ्यांनी धाराशिवमध्ये फिजिक्स क्लास जॉईन केलेला नसेल किंवा डेमो क्लास ज्यांना बघायचा असेल त्यांनी क्लास जॉईन करू शकताय. ओके.